जिरो साहेब नमस्कार म्हणलं. हॅलो. हॅलो, एक काम होतं तुमच्याकडं. हा हा मला ते दादाला सांगून ते धनंजय मुंडेचा राजीनामा घ्यावा तेवढा प्लीज. हो सांगतो ना दादा, कारण ऐका ना, काय विषय सांगतो ना, माहिती का, ऐका जिरो साहेब बघा, सगळे लोक सांगतो ना. चांगले. काय विषय झाला हो माहिती का, दादाच्या हो पुढे विरोध केले लोक. हो आणि छगन बोलत देऊन टाका साहेब. बघा छगन आहे, बोल खरं आहे ना ते. बघा. त्या आणि माझं काय तेव्हाची म्हणणं आहे, भुजबळ साहेबांनी कोणी मर्डर नाही केले साहेब. ऐका ना, तुम्ही पण नाही हा केले. मग बघा, पडळकरला द्या, कोणाला पण द्या ना, वंजार द्या, धनगर द्या, आपला प्रॉब्लेम नाही. पण हे ना धनंजय मुंडेची लय दहशत साहेब. तुमच्या विरोध आहे का? मी कधी सांगा बरं जिरो साहेब, हा तुमच्या कधीच विरोधात नाही. माझं काय म्हणणं आहे, आजी दादा घाबरत असतात तर आजी दादा घाबरायची काही जरूरत नाही कोणाला पण. हो 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 पण आजी दादा आहे ना, आता नाही समाज विरोध करताय बरं का. आजी दादा ना समाज पुरा विरोध आहे आजी दादाच्या. आता ते उद्या सांगता येते भाजप ना आजी दादाला हाकलून देते सत्तेमधून. हॅलो. नाही आहेच ना. ते खूप तसं सेन्सिटिव्ह झालाय तो विषय, आणि तो त्यांनी मनावर घेतलाय. फक्त आता मी बोलतो, आम्ही उद्या रात्री जाणार होतो. हा 2-3 ठिकाणाहून मला फोन आलेत. बरोबर. बरं, असं काही आजी दादा काही व्हिडिओ नाही एखादा तिथं. हा? मला आजी दादा एखादा काही व्हिडिओ तर नाही धनंजय मुंडेकडे असं काही, म्हणजे बाया बिया सोबत असं मला काही काय माहिती रे बाबा. लईच गाणं भरते आजी दादाची, तेच म्हणतो म्हणजे. नाही, एवढं एवढं खाली जाऊन मी काही चौकशी केलेली नाही नाही. नाही त्याचं हे सांगतो मी झालंय ते कसं बरोबर माहिती नाही का, मला माहित आहे. काय म्हणले. जे होतंय किंवा जे चाललंय ते बरोबर नाही, बरं, हा एवढं मला माहित आहे. तेच म्हणणं. आणि माझं काय म्हणणं ते अमोल ठीक मिटेकरले ठीक पण ठीक. चुबत